मित्रांनो, तो प्रत्येक मराठी माणूस नालायक आहे जो स्वतःच्या राज्यात, स्वतःच्या महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला दुय्यम स्थान देतो. म्हणजे पहिल्या नंबरची भाषा महाराष्ट्रात कुठली तर हिंदी. का? म्हणजे आम्ही दुकानात गेलो की लगेच आम्ही हिंदीमध्ये बोलणार. म्हणजे आमची मराठी भाषा आमच्या महाराष्ट्रामध्ये तुच्छ शी अशी होऊन बसले. म्हणजे तुम्हीच तुमच्या भाषेचे मारेकरी आहात, बरोबर ना? स्वतःला छत्रपती शिवरायांचे विचार म्हणणारे, शिवभक्त म्हणणारे आज छत्रपती शिवरायांचीच भाषा मारतायत. काय गरज आहे? ते लोक आपल्या राज्यात आलेत व्यवसाय करायला. खरं तर त्यांनी आपली भाषा स्वीकारली पाहिजे, शिकली पाहिजे. साऊथच्या राज्यात जर तुम्ही गेलात तर तुम्ही 10 दिवस पण टिकणार नाही. कारण ते डायरेक्ट बोलतात, वी डोंट अंडरस्टँड हिंदी, वी ओनली स्पीक आवर लोकल लँग्वेज और इंग्लिश. आणि आमची बाहेर गेलो बस कि भैया ये कितने को दिया, वो कितने को दिया. अरे नालायकांनो, भाषा माराल सोबतच संपूर्ण महाराष्ट्र पण माराल. आता जर आपण एखाद्या दुकानावर गेलो, मराठी भाषेत बोलून बघा. आपल्याला समोरचा हिंदीमध्ये रिस्पॉन्स करत असेल किंवा आपल्याला तो रिस्पॉन्सच देत नसेल, तेव्हा आपल्याला समजेल, अरे मराठी भाषेची लायकी काय झाली महाराष्ट्रामध्ये आपल्या. आज जर आपण आपल्या भाषेत बोललो नाही ना, समोरच्याला आपल्या भाषेची किंमत नाही कळणार. त्याला काय वाटेल, अरे ये तो अपने दुकान पे आया है ना, महाराष्ट्र हुआ क्या हुआ, भाषा तो मेरी ही चलेगी, मतलब हिंदी ही चलेगी. म्हणजे राज्य तेरा पर भाषा मेरी.